नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोटावरचा सराव संच 31 बघितलेला आहे. जर तुम्ही नसेल बघितला तर आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्ट त्याच्यात जाऊन 31वा सराव संच बघून घ्या. आज आपण नफा तोटा प्रकरण 13व नफा तोटा याचा आपण सराव संच 32 बघणार आहोत. तर पहिला प्रश्न काय दिलेला आहे. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. शिकवलेलं आवडल्यास तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला बघू आपण काय दिलेलं आहे. पहिला प्रश्न काय दिलेला आहे. संतोषने ठोक व्यापाराकडून 400 अंडी 1500 रुपयानं आणली आणि त्यासाठी वाहतूक खर्च 300 रुपये आला. त्यातील 50 अंडी खाली पडून फुटली. उरलेली अंडी त्याने 5 रुपयास एक याप्रमाणे विकली. त्याला फायदा झाला की तोटा, आणि फायदा झाला तर किती झाला आणि तोटा झाला तर किती झाला हे आपल्याला सोडवायचं आहे. तर तुम्ही बघा, व्हिडिओ पूर्ण बघा, शिकवलेलं समजेलच. तर आपण बघू काय. संतोषने ठोक व्यापाराकडून 400 अंडी आणली. किती रुपयाला? 1500 रुपयाला. म्हणून 400 अंडी. किती अंडी? 400 अंडी. अंड्यांची असं लिहू आपण. 400 अंड्यांची 400 अंड्यांची खरेदी किंमत. 400 अंड्यांची खरेदी किंमत किती 400 अंडी किती रुपयाला आणले त्याने? 1500 रुपयाला आणले. आणि त्याच्यावर वाहतूक खर्च, कारण की त्यांनी गाडीत आणले असतील तर वाहतूक खर्च येतोच. भाडं दिलं असेल तर वाहतूक खर्च. किती भाडं दिलं असेल त्यांनी? तर 300 रुपये भाडं दिलं. खर्च वाहतूक खर्च आला. म्हणून अंड्यांची खरेदी किंमत, म्हणून 400 अंड्यांची खरेदी किंमत किती होणार आहे? तर इथे मी लिहितोय, बरोबर चिन्ह लिहून इथेच लिहायला पाहिजे. इथेच लिहितो काय. 400 अंड्यांची खरेदी किंमत अधिक वाहतूक खर्च. तर 400 अंड्यांची खरेदी किंमत किती आहे? 1500 अधिक वाहतूक खर्च किती? 300 रुपये. म्हणून 400 अंड्यांची खरेदी किंमत किती होणार आहे? तर 1800 रुपये होणार आहे. म्हणून असं आपण लिहू, 400 अंड्यांची खरेदी किंमत. 400 अंड्यांची खरेदी किंमत किती झाली? तर 1800 रुपये. आणि 50 अंडी खाली पडून फुटली. त्याच्यात काय दिलेलं आहे? 50 अंडी खाली पडून फुटली. 50 अंडी खाली पडून फुटली. जर 50 अंडी खाली पडून फुटली असेल तर त्याच्याकडे अंडी किती शिल्लक राहिली? उरलेली अंडी. बरोबर. अंडी झालं अंडी. बरोबर. किती? 400 अंड्यामधून 50 अंडी फुटल्या तर त्याच्याकडे किती शिल्लक राहिले? तर 350 अंडी शिल्लक राहिले. आता त्याच्याकडे 350 अंडी शिल्लक आहे, तर त्याने एक अंडी 5 रुपये याप्रमाणे विकल्या. तर एका अंड्याची विक्री किंमत किती रुपये? तर 5 रुपये. असे 350 अंड्यांची विक्री किंमत 350 अंड्यांची विक्री किंमत 5 गुणिले 350 करा किंवा 350 गुणिले
5 करू तर किती होतात? 5 5 25 होतात. सॉरी 5 0 0 5 5 25 2 गेले हातचे 5 त्रिक 15 आणि किती 17 म्हणजेच किती 1750 रुपये त्याला भेटतील. किती 5 रुपये याप्रमाणे त्याने 350 अंडी विकली तर त्याला 1750 रुपये मिळतील. म्हणून एकूण खरेदी किंमत एकूण खरेदी किंमत ही विक्री किमतीपेक्षा जास्त आहे. म्हणून संतोषला काय झाला असेल तर तोटा झाला. तोटा झाला का? कारण की त्याने 1800 रुपयाला सर्व भाडे देऊन 1800 रुपयाला आणि खरेदी केल्या आणि विकल्या त्याने 1750 रुपयाला. तर 50 रुपये तर त्याला कमीच भेटलेत म्हणून त्याला काय झाला? तोटा झाला. तोटा झाला. म्हणून तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. खरेदी किंमत किती आहे? तर 1800 रुपये आहे. वजा त्याच्यातून करू 1750 केले तर किती भेटतात? तर 50 रुपये त्याला काय झाला? तोटा झाला. इथे मी लिहितोय, तुम्ही खालीच लिहा, माझ्याकडे जागा कमी पडते म्हणून इथे मी लिहितोय. म्हणून संतोषला 50 रुपयांचा तोटा झाला. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. आवडला असेल तर लाईक तर कराच. सराव संच 32 मधला दुसरा प्रश्न काय दिले आहे? इब्राहिम यांनी 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. कर व वाहतूक खर्च मिळून त्यांना 7,000 रुपये खर्च आला. त्यांनी तो माल जर 65,000 रुपयास विकला असेल तर त्याला या व्यवहारात नफा झाला की तोटा झाला? तर बघा याच्यात काय दिलेलं आहे? इब्राहिम काय त्यांनी 50,000 रुपयाला माल खरेदी केला. म्हणून मालाची खरेदी किंमत असं आपण लिहू. मालाची खरेदी किंमत किती रुपयाला त्यांनी किती रुपयाचा माल घेतला? तर 50,000 रुपयांचा माल खरेदी केला. त्याच्यावर कर व वाहतूक खर्च किती? कर व वाहतूक खर्च म्हणजेच भाडं आणि त्याच्यावर जो टॅक्स घेतात तो खर्च किती घेतला? तर तो 7,000 रुपये खर्च आला. म्हणून मालाची एकूण खरेदी किंमत किती होईल? तर मालाची खरेदी किंमत अधिक कर व वाहतूक खर्च. तर मालाची खरेदी किंमत किती आहे? 50,000 रुपये प्लस कर व वाहतूक खर्च किती आहे? तर 7,000 रुपये. म्हणजेच एकूण किती हजार होणार आहेत? तर 57,000 होणार आहेत. 57 म्हणून मालाची खरेदी किंमत किती झाली? तर 57,000 रुपये झाली. म्हणून मालाची विक्री किती रुपयाला त्याने विकले? तर 65,000 रुपयाला विकले. ती माल किती रुपयाला विकले? 65,000 रुपयाला विकले. तर विक्री किंमत ही खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे.
म्हणून इब्राहिमला अब्राहिमला इब्राहिम नाही अब्राहमला काय झाला, कारण की विक्री किमतीतून त्याला जास्त पैसे भेटलेत म्हणून इब्राहिमला काय झाला तर नफा झाला. नफा झाला म्हणून नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. विक्री किंमत किती तर 65,000 रुपये त्याने विक्री किंमत भेटली, विक्रीतून त्याला 65,000 रुपये भेटले. तर आणि खरेदी त्यांनी किती रुपयाचे केलेलं आहे, करासहित व्याज आपले भाड्यासहित आणि विक खरेदीसहित, तर किती 57,000 रुपयाचे त्याने खरेदी केलेलं. तर किती हजार उरतात तर 8,000 रुपये काय झाला असेल त्याला नफा झाला. अब्राहिमला किती हजाराचा नफा झाला तर 8,000 रुपयाचा नफा झाला. म्हणून अब्राहमला 8,000 रुपयांचा नफा झाला. अशा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. अजून पुढचा प्रश्न बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत राहा. 32 मधला आपण दुसरा प्रश्न सोडून घेतलाच आहे. तर आता आपण तिसरा प्रश्न बघणार आहोत. तर काय, अजित कोर यांनी साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे एक पोते 1,750 रुपयास आणले आणि साखरेचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना ती साखर प्रति किलोग्रॅम 32 रुपये दराने विकावी लागली. तर त्याला किती रुपये तोटा झाला असेल. तर बघा, अजित कोर यांनी साखरेचे 50 किलोग्रॅम वजनाचे एक पोते म्हणजेच 50 किलोग्रॅम साखरेची खरेदी किंमत 50 किलोग्रॅम साखरेची खरेदी किंमत किती रुपयाला खरेदी केली तर 1,750 रुपयाला त्याने खरेदी केली. आणि 1 किलोग्रॅम साखरेची किंमत किती रुपये आहे तर 32 रुपये आहे. किती रुपयाला त्याने साखर विकली तर 32 रुपयाला विकली. तर 50 किलोग्रॅम साखरेची विक्री किंमत, तर 1 किलोचे 32 रुपये असतील, तर असे आपल्याला 50 किलोग्रॅम साखरेची किंमत काढावी लागणार आहे. तर 50 किलोग्रॅम साखरेची खरेदी किंमत बरोबर किती होणार आहे तर 50 गुणिले 32 करावं लागेल. म्हणजेच किती तर 5 दुने 10 होतात. तुम्ही गुणाकार करू शकता, आपण गुणाकार शिकलेलोच आहेत. 5 दुने 10, एक गेला हातचा, 5 त्रिक 15 आणि 16 आणि हा एक 0, म्हणजेच किती 1,600 रुपयाला त्याने 32 किलो 1 किलो याप्रमाणे ती साखर 50 किलो विकली. तर त्याला किती रुपये भेटले तर 1,600 रुपये भेटले. म्हणून त्याला काय झाला तोटा झाला. तर तोटा बरोबर काय खरेदी किंमत वजा विक्री किंमत, कारण की तोटा झाल्यावर खरेदी किंमत आपल्याला सुरुवातीलाच लिहावं, त्याच्यातून आपण विक्री किंमत वजा करणार आहोत. तर 1,750 मधून आपण वजा करू 1,600, तर किती 150 रुपये काय झाला त्याला तोटा झाला. किती तोटा झाला 150 रुपये त्याला तोटा झाला, जिथला तोटा झाला. म्हणून अजित कोर यांना 150 रुपयांचा तोटा झाला. अशा प्रकारे आपण हा
प्रश्नसुद्धा सोडवलेला आहे. पुढचा प्रश्न बघण्यासाठी आता तुम्हाला शिकवलेलं समजतच असेल तर पुढचा प्रश्नसुद्धा बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला बघत राहा. सराव संच 32 मधला चौथा प्रश्न. आता तिसरा प्रश्न तर आत्ताच आपण सोडून घेतलाच आहे आणि समजलासुद्धा असेल. तर आपण चौथा प्रश्नसुद्धा बघणार आहोत. तर कुसुमताईंनी 700 रुपयानं एक कुकर याप्रमाणे 80 कुकर खरेदी केले. यासाठी वाहतूक खर्च 1280 रुपये आला आणि त्यांना एकूण 18,000 रुपये नफा हवा असल्यास त्यांनी प्रत्येक कुकर केवढ्यास विकावा? तर अशा किती रुपयाला विकून 18,000 रुपये नफा मिळेल असं विचारलेलं नाही, तर आपल्याला ते काढावं लागणार आहे. म्हणून एका कुकराची खरेदी किंमत किती आहे? इथून सुरुवात करू आपण. एका कुकराची खरेदी किंमत किती आहे? 700 रुपये आहे. आणि किती कुकर घेतले त्यांनी? तर 80 कुकर घेतले. म्हणून 80 कुकरांची खरेदी किंमत बरोबर किती? तर 700 गुणिले किती करावं लागेल? 80 करावं लागेल. तर 8 छाती 56 होतात. म्हणजेच किती? तर 56,000 रुपयांचे त्यांनी 80 कुकर 700 याप्रमाणे आणले. आणि त्याच्यात वाहतूक खर्च पण दिलेला आहे, भाडं पण आहे. वाहतूक खर्च, भाडं किती दिले? वाहतूक खर्च म्हणजेच भाडं किती दिलं त्यांनी? 1280 रुपये वाहतूक खर्च हे खरेदी किमतीमध्येच घेणार. म्हणून एकूण खरेदी किंमत बरोबर 80 कुकरची खरेदी किंमत अधिक वाहतूक खर्च. 80 कुकरची खरेदी किंमत किती होते? 56,000 रुपये अधिक वाहतूक खर्च किती आहे? 1280 रुपये आहे. तर असे एकूण किती होतात? एकूण खरेदी किंमत किती होते? तर 57,280 रुपयाचे काय झाली? खरेदी किंमत झाली. नफा किती पाहिजे? प्रश्न थोडासा वरती गेला, लिहायला मला मावत नाही म्हणून मी खाली घेतोय. तुमच्याकडे प्रश्न असेलच. तर नफा किती पाहिजे त्याला? नफा किती 1000 रुपये झाला पाहिजे? तर 18,000 रुपये नफा झाला पाहिजे. तर नफा बरोबर विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत म्हणून अपेक्षित विक्री किंमत. म्हणून आपल्याला काय भेटणार आहे? तर अपेक्षित विक्री किंमत. म्हणून अपेक्षित विक्री किंमत तर किती? एकूण खरेदी किंमत प्लस नफा. एकूण खरेदी किंमत प्लस नफा बरोबर 57,280 अधिक नफा किती आहे? तर 18,000 रुपये आहे. तर किती? 75,280 रुपये काय एकूण विक्री किंमत होणार आहे. म्हणून 80 कुकरांची विक्री किंमत 80 कुकरांची विक्री किंमत किती? 75,280 रुपये. तर एका कुकराची
विक्री किंमत आपल्याला काढावी लागेल. म्हणून एका कुकराची विक्री किंमत बरोबर किती येणार आहे? 75,280 भागिले 80 करावा लागेल. तेव्हा हा शून्य गेला, हा शून्य गेला, भाग दिल्यावर 8 9 72, 9 72, 3 उरतात, 32 8 चौक 32 आणि 8 एके 8, तर किती? 941 रुपयाला तो कुकर विकला जाईल. म्हणून इथे मी लिहितोय, मावत नाही तर इथे तुम्ही खालीच लिहा. म्हणून कुसुमताईंनी 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 प्रत्येक कुकर 941 रुपयांना 941 रुपयांना विकावा. तेव्हा तिला किती? 18,000 रुपये का होईल? नफा होईल. म्हणजे 941 रुपयाला ती विकेल तेव्हा तिला 18,000 रुपये नफा होईल. प्रश्न 32वा 33वा सराव संच 32 मधला प्रश्न चौथा आपण बघितला आहे. आणि आता आपण 5वा प्रश्न बघणार आहोत. तर काय दिलं? इंद्रजित यांनी 12,000 रुपयांना एक याप्रमाणे 10 फ्रीज खरेदी केले. ते आणण्यासाठी त्यांना 5,000 रुपये वाहतूक खर्च आला. त्यांना प्रत्येक फ्रीज केवढ्यास विकावा म्हणजे त्यांना 20,000 रुपये फायदा होईल. जसा आत्ताच आपण एक कुकर किती रुपयाला विकावा, त्याच पद्धतीने एक फ्रीज किती रुपयाला विकावा तेव्हा तिला 20,000 रुपये फायदा होईल, असा प्रश्न विचारलेला. तर एका फ्रीजची खरेदी किंमत आपल्याला काय दिलेली आहे? एका फ्रीजची खरेदी किंमत किती आहे? तर 12,000 रुपये आहे. 10 फ्रीजची खरेदी किंमत किती होणार आहे? तर 10 गुणिले 12,000 होणार आणि सर्व मिळून किती? 1,20,000 रुपये काय होईल? तर खरेदी किंमत होणार आहे. त्याच्यात वाहतूक खर्च किती? वाहतूक खर्च भाडं किती दिलं त्याने? तर 5,000 रुपये त्याने काय दिलं? भाडं दिलं. म्हणून एकूण 10 फ्रीजची एकूण खरेदी किंमत 10 फ्रीजची एकूण खरेदी किंमत बरोबर काय येणार आहे? 10 फ्रीजची खरेदी किंमत अधिक वाहतूक खर्च. तर 10 फ्रीजची खरेदी किंमत किती? 1,20,000 रुपये अधिक 5,000 रुपये काय आहे? तर भाडं आहे. असं करून किती होतात? तर 1,25,000 रुपये का होणार आहे? तर खरेदी किंमत फ्रीजची एकूण खरेदी किंमत किती होणार आहे? 1,25,000 रुपये 10 फ्रीजची एकूण खरेदी किंमत होणार आहे. किती नफा पाहिजे त्याला? तर 20,000 रुपये नफा पाहिजे. तर त्याने तो फ्रीज किती रुपयाला विकावा असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर नफा किती? 20,000. म्हणून नफा बरोबर विक्री किंमत वजा एकूण खरेदी किंमत. तर विक्री किंमत किती? आपल्याला अपेक्षित विक्री किंमत. म्हणून आपण असं लिहू, अपेक्षित विक्री किंमत बरोबर
एकूण खरेदी किंमत, एकूण खरेदी किंमत अधिक नफा. तर एकूण खरेदी किंमत किती आहे? 1,25,000 रुपये एकूण खरेदी किंमत आहे. अधिक नफा किती पाहिजे त्याला? तर 20,000. अपेक्षित नफा किती आहे? अपेक्षित नफा किती आहे? तर 20,000 रुपये त्याला काय पाहिजे? नफा पाहिजे. तर एकूण किती होतात? तर 1,45,000 रुपये. 1,45,000 रुपये त्याला काय झालं? एकूण फ्रीजची विक्री किंमत. तर 10 फ्रीजची विक्री किंमत किती? तर 1,45,000 रुपये. म्हणून एका फ्रीजची किंमत, म्हणून एका फ्रीजची विक्री किंमत बरोबर किती येणार आहे? 1,45,000 भागिले किती फ्रीज आहेत? तर 10 फ्रीज आहेत. तर तो एक फ्रीज, हा शून्य गेला, हा शून्य गेला, किती राहतात? तर 14,500 रुपये एक फ्रीज. म्हणून 20,000 रुपयांचा फायदा, 20,000 रुपयांचा फायदा होण्यासाठी इंद्रजित यांनी प्रत्येक फ्रीज कितीला? तर 14,500 रुपयाला विकावा लागेल किंवा विकला त्याने. अशा आपण हा प्रश्न सोडवू शकतो. सराव संच 32 मधला 6वा प्रश्न काय दिलेला आहे? तर ललिताताईंनी 13,700 रुपयांचे बियाणे शेतात पेरले. खते व औषध फवारणीसाठी 5,300 रुपये आणि मजुरीसाठी 7,160 रुपये खर्च झाला. शेतातील धान्य विकून त्यांना 35,400 रुपये मिळाले. तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला? तर बघा, काय बियाणांची खरेदी किंमत आपल्याला काय सर्व खर्च काढून त्यांना किती, सर्व झाल्यानंतर 35,400 रुपये त्यांना ती जी शेती आहे त्याच्यातून त्यांना पैसे मिळाले. तर बियाणांची खरेदी किंमत पहिले तर आपण लिहू. बियाणांची खरेदी किंमत, बियाणांची खरेदी किंमत किती आहे? तर 13,700 रुपये आहेत. आणि खते व औषध फवारणीचा खर्च, खते व औषध फवारणीचा खर्च किती खर्च आला औषध आणि फवारणीचा? तर 5,300 रुपये आहे. आणि मजुरीचा खर्च, मजुरीचा खर्च बरोबर किती, मजुरी किती दिली त्यांनी मजुरांना? तर 7,160 रुपये काम करून लागायला जे मजूर आले त्यांना मजुरी देऊन टाकली. म्हणून एकूण खरेदी किंमत, बियाणांची खरेदी किंमत, बियाणांची खरेदी किंमत अधिक खते व औषध फवारणीचा खर्च अधिक
मजुरी अशा करून मजुरीचा खर्च खर्च तर किती बियाणं किती आणले 13,700 रुपयाचे 13,700 अधिक खते व औषध किती रुपयाचे तर 5,300 रुपये अधिक मजुरीचा खर्च किती आहे तर 7,160 रुपयांचा तर एकूण किती होतात शून्य बेरीज करू आपण 13,700 आणि 5,300 आणि 7,160 7,160 तर 0 6 10 आणि 11 एक गेला हातचा 10 15 आणि 16 आणि एक गेला हातचा म्हणजेच किती 26,160 रुपये काय झाला एकूण खरेदी किंमत झाली. तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर त्यांना 35,400 रुपये मिळाले तर त्यांना धान्य विकून किती नफा किंवा तोटा झाला असा प्रश्न विचारलेला आहे. तर एकूण खरेदी किंमत एकूण खरेदी किंमत किती झाली तर 26,160 रुपये. विक्री किंमत किती विकून धान्य विकून किती भेटले त्यांना तर 35,400 रुपये मिळाले. तर विक्री किंमत एकूण खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे. काय आहे विक्री किंमत एकूण खरेदी किमतीपेक्षा जास्त आहे म्हणून ललिताताईंना नफा झाला म्हणून ललिताताईंना नफा झाला म्हणून नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत आपल्याला नफा झाला म्हणून विक्रीमधून खरेदी किंमत आपण वजा करू. तर विक्री किंमत किती 35,400 त्याच्यातून खरेदी किंमत किती 26,160 रुपये आणि जर आपण वजा केले तर 35,400 मधून आपण 26,160 वजा करू तर 0 10तून 6 गेले 4 इथे राहतील 3 3तून 1 गेला 2 इथे 5तून जाणार नाही 15 मधून 6 गेले 9 आणि किती 9,240 रुपये काय झाला तर नफा झाला. म्हणून ललिताबाईंना 9,240 रुपयांचा नफा झाला. आणि इथेच आपला सराव संच 32 सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.